श्री गुरुभ्यो नमः। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वञ्च हनुमत्स्मरणा भवेत्। एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशामङ्कुशधरं देवं ध्याये सिद्धिविनायकम्। स्मरणात् सर्वपापघ्नं स्तवनाद् इष्टवर्षणं दर्शनात् मुक्तिदं चेशं श्रीनिवासं भजेनिशं। सत्यवत्याः कुमारञ्च नारायणस्वरूपिणं वेदव्यासमहं वन्दे अम्भ्रण्यापतिमच्युतं। वेङ्कटाद्रिसमस्थानं ब्रह्माण्डे नास्ति किञ्चन वेङ्कटेशो समो देवो न भूतो न भविष्यति। ब्रह्मान्तः गुरुवः साक्षादिष्टं दैवं श्रियःपतिः आचार्य श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। श्री गुरुभ्यो नमः। श्री परमगुरुभ्यो नमः। कालच्या दिवसांतू आम्ही सर्वांना 12व्याचे आणि 13व्याचे अधिक मास महात्म्याचे अध्याय पळयले। ते अध्यायांत आयिल्ले तसले सुशर्मा म्हणले एक ब्राह्मणाले दीप प्रज्वलन केले निमित्तान तागेले घरांत दिले तसले वृत्तांत। तशीची साकाली म्हणले ब्राह्मणान तागेले दोन्ही पत्न्यो सुशीला आणि विमलान केले तसले व्रताचरणेक निमित्तानुरो ना तर जाल्यार सुशीलान करता तसले व्रताचरणेक विमलान कशे रितीन एक विघ्नकारक जावंक न्हू पुरुषोत्तमाले आराधनेक कशे रितीन विघ्न केले तद्विघ्ना निमित्तान कसन तिगेले एक वस्तुस्थिती जावंक न्हू परिस्थिती घडले आमी सर्वकाली अवलोकन केले। परमात्माले अंतर्गत जावंक जावं तसले भक्तीन गुरुले निमित्तान कशी रितीन एक त्रिशंकू स्वर्गाक त्रिशंकू वचून पावलो। कशी गुरु अनुग्रह ना तर जाल्यार कशी शापोद्धार देता ते आमी सर्वकाली चिंतन केले। आयच्या दिवसांत तो परमात्मा जावन तसलो नारायणू तागेले बायलेक लक्ष्मी देवीक कशे रितीन एक दीपदानाचे पुनरपी जावंक नाशिल्ले तसले महत्व कशे रितीन सांगता आसा म्हणून आमी आयच्या दिवसाचे 14वे अध्यायांत तो आयकुया। हे परमात्मान सर्व ही एक अधिक मासान देव तसले एक वृत्तांत आमगेले एक मनुष्य जन्मांतू मुखावयले एक जीवनांतू आमी कशे रितीन ते श्रवण करूंक न्हू ताजीचे परिपालन कर का म्हणले सदुद्देशा की तरेची परमात्मान एक कथा भाग रूप जावंक न्हू। पहिले जलील तसले वृत्तांत हे सर्व पांडवाक की ना तर जाल्यार नारायण मुनी कंच्यान नारद ऋषीक हे सविस्तार वृत्तांत सांगत आसाची तांतूची मध्यंतर जावंक न्हू। लक्ष्मी देवीले उत्साहान उत्सुकतेन विचारील तसले प्रश्नाक परमात्मान दीपदानाचे महत्व सांगता आसतना आयले हे सर्व ही वृत्तांत आमी पळयता आसाच। आयच्या दिवसांत तो लक्ष्मी देवी परमात्माक लागून उल्लेख करूंक न्हू आपणेक तुवें सविस्तार जावंक न्हू एक साकाली म्हणले ब्राह्मणालो सुशर्म म्हणले ब्राह्मणाले सविस्तार वृत्तांत आयकून मस्त रितीन आपणेक संतोष जालो। खंयचे रितीन परमात्माल तांणी उपासने निमित्तान तांगेले एक सौभाग्य की ना परमात्माक निंद करूंक न्हू खंयचे रितीन तांकां एक दौर्भाग्य मेळ्ळें हे वरकी आपणेक आयकून मस्त रितीन संतोष जालो। परमात्मा सांगता हाजे नंतर मुखावयले वृत्तांत सांगता हे अत्यंत सुमधुर आसा तूं आयको म्हणून न्हू लक्ष्मी देवीक उल्लेख करून परमात्मा प्रारंभ करता। मागशी एक सौभाग्य म्हणले नगरांतू चित्रभानू म्हणले नामांकित जावंक नाशिल्लो तसलो राजा आशिल्लो। राजाले कर्तव्य म्हळ्यार तागेले प्रजापालना प्रमुख धर्म म्हणून सांगित राजाले कशी आपणाले एक चोडवाक तो एक लालन की पालन की करत आशिल्ली की तशीच तागेले एक सतप्रजाचे पालनाचे नियम ताणें विशेष रितीन आपणाले म्हणले एक आनंददायक जावंक न्हू राजा चित्रभानू करत आशिल्लो। ताका परमात्मा श्री कृष्णा वयरी अत्यंत भक्ती इतलो भक्ती की म्हळ्यार अतिशय जावंक नाशिल्लें तसलें परमात्माले एक आध्यात्मिक चिंतन रुपारुरो ना परमात्माक आपण्या निमित्त परमात्माले खंयचे रितीन सेव करच्याक अवकाश परमात्मान दिलेले आसा ताजीचो सद्विनियोग
सद्विचारानं परमात्माले केवल अतुल्य अनुग्रह आपण एक पात्र जाऊ का म्हणले एक विचारानं परमात्माले अत्यंत भक्तीनं श्रद्धेनं परमात्माले आराधन कोरंगिनो परमात्माल तसले बालचरित्र ना लीला चरित्र परमात्माले कथन कोरंगिनो सदाकाल आपणाले एक संदर्भो परमात्माले चिंतनेंतू तो व्यथित करत आशिल्लो तशें आसतनाची ताका तेगेले बायल चंद्रकला म्हणले नामांकित जावंक तेगेले बायल अत्यंत गुणवती जावंक न्हू रूपवती जावंक न्हू सुशील जावंक न्हू आपणाले पतीक अनुरूप जावंक न्हू पतीले सेवेन तूं सदाकाल निरत जावंक उरत आशिल्लें घोव बायल सदाकाल एक एकत्र मनान परमात्माले ध्यानान परमात्माले अंतर्गत जावंक नाशिल्ले तसले ब्राह्मणाले सेव करच्याक सेवा तत्पर मनोभावान दान की धर्म की ना सत्विनियोग करच्याक उत्सुकतेन परमात्मा लागी तल्लीन जावंक उरत आशिल्ले म्हणून सांगत आसा तशीच एक संदर्भारे तांगेले आचार विचारान तूं मग्न जावंक न्हू परमात्माले आयिल्ले तसले अतिथी अभ्या घेताले सत्कार करच्याक उत्सुकते संदर्भारे तागेले एक राज्य आस्थानान तूं अगस्त्य मुनीले प्रवेश जाता अगस्त्य मुनी आपणाले राजमंदिराक येवचे तसले दृश्टांत घेवंक न्हू ना तागेले एक आस्थानाचे सूचित केल्ले एक संदर्भारे आपणाले एक आस्थानान तूं एक ऋषी येता आसा म्हणल्या नंतर तक्क जावंक आशिल्ले तसले समस्त सरंजाम ताणें वेवस्थीत करूंक न्हू ऋषीले एक सत्कारो एक आपणाले संतुश्टान करका म्हणले मनोभावान सेवा तत्पर भावनेन ऋषीले आगमित्य देवचे तसले संदर्भारी वाट राखत उरता त्याची संदर्भारी अगस्त्य ऋषी तागेले आस्थानाक प्रवेश घेता ताका अर्घ्य पाद्य दिवंक न्हू विशेष रितीन सत्कार करूंक न्हू तागेले आस्थानान तूं सिंहासनाचेर बसयता तेन्ना ऋषीक उल्लेख करून सांगता तुवें आपणाले आस्थानांत आयिल्ले म्हणले आपणाले भाग्योदय घडलें आपणाले हें राज्य अत्यंत धन्य घडलें तुगेले एक पादर्श स्पर्शान आपणाले राज्यांत आशिल्ले सर्व ही कश्ट तापत्रय निवृत्ती जावंक न्हू आपणाले एक राज्याभिगार अत्यंत सुभिक्ष रितीन चलका आपणाक होची आशिर्वाद दिवका म्हूण सांगून ऋषी मुनी लागी चित्रभानु राजा विनंतीपूर्वक करूंक न्हू आपणाले एक अनेक जन्माचे पाप केवल ऋषीले चरण पवित्राच्यान ना तागेले एक चरण स्पर्शान आपणाले राज्य अत्यंत सुभिक्ष दिलें म्हणून न्हू सांगता आनी आपणाक मस्त रितीन देवान सेव दिल्ले आसा आनीची आपणाक हें परमात्मान दिल्ले तसले सद्विनियोग सद्विचार आपूण आज पासून करत आयले आसा आनी मुखारसून हे राज्याचे तुमी आळवीक करका म्हूण सांगून ऋषीले चरण तळान तूं आपणाले राज्याचे एक जबाबदारी चित्रभानु राजा ऋषी कडेन अगस्त्य कडेन विनंती करूंक न्हू तागेले राज्याचे आडवळीक तुमी करका म्हूण सांगून विनंती करता तेन्ना एक संदर्भारे ऋषी मुनी अगस्त्य ऋषी भावोद्गीत जावंक न्हू आपणाक केवल आपूण ब्राह्मण ऋषी आपणाक कसलेच एक रितीन आशा अपेक्षा आकांक्षा कसले ना जाल्यारीची एक ब्राह्मणाना नाजाल्यार एक गुरू नाईल तसले एक संदर्भारे सर्व ही तुवें त्याग मनोभावान सर्व ही एक तुवें त्याग करूंक न्हू आपणाले एक चरणांत तुवें विनंतीपूर्वक जावंक आपणाक दवरलें आसा आपूण हें संतुश्ट आसा जाल्यारीची हें तुगेल तसले राजा येवचे हें भुमीन तूं नाजाल्यार हें पृथ्वी तलांत तूं येवचें अत्यंत विरळ आसा जाल्यारीची हें राज्य तुवें आज पासून मस्त रितीन चंदायेन सांबाळून घेवन आयिल्लें आसा जाल्यार सुद्दाची तुगेले भक्तीक परमात्मा तुका खंडीतची रक्षण करतलो आनी तुका खंडीत मुक्ती मेळटलें आनीची हें सुद्दाची तुगेले दोळ्यान तुजी पळोवंक न्हू ना तूं करचें तसलें एक सेवा मनोभाव आपणाक सुद्दाची आनंददायक जाल्लें आसा आनीची हें रुपारी तूं करचें तसलें सेवा अत्यंत एक दान रुपार दिवचें तसलें आपणाक दान पाविल्लें आसा पुनः घेतिल्लें तसलें हें दान आपूण स्विकार करूंक न्हू तुवें पुनः तुका आपूण दिता हें तूं राज्य कशी राज्य तूं परिपालन करूंक न्हू सत्प्रजेन एक परिपालन करूंक न्हू तांगेले कश्ट की सूख की कशे रितीन तुवें आज पासून चंदायेन सांबाळून घेवन आयिल्लें आसा की
मुखारसून वरकीचे तुगेले एक सतप्रजाचे पालना तुवें करच्याक विशेष रितीनं आजपासून केल्लें आसा. मुखारसून बी तुवें विशेष रितीन आनिकाची चंदायन करचे तशी देव तुका अनुग्रह करो. हाजीन प्रजा पालन केले निमित्तान तुगेलें कल्याण जावं म्हणून सांगून ऋषी अगस्त्य आस्थानाच्यान प्रयाण पुनरपी घेवच्याक तागेल्यागे आपण घेता. राजाले आपण घेवंक गेनो पुनरपी आपूण आपणाले स्वकार्या निमित्त भायर सरता म्हणून गेनो राजाक आज्ञा करता. त्याची संदर्भारे महाराणी उठून राबून सांगता. चंद्रकला नामाचे महाराणी चित्रभानुले आनीची तुम्ही आमगेले आस्थानाक आईल निमित्तान आपणाले सौभाग्य अभिवृद्धी दिले. आपुणोची आपणाले एक घोवालान तूं परमात्माक अनुरूप जावंक न्हू विशेष रितीन परमात्माले आराधन करत आसा जाल्यार जी अगस्त्य मुनी सांगता तूं आज पासून कशे रितीन तुगेले घोवाल भितरीची परमात्माले चिंतन कशें करता की ते निमित्तान तुगेले एक कीर्ती त्रैलोक्यान तुजी नामांकित जावं अशें म्हणून आपूण तुका आशिर्वाद दिता म्हूण सांगूंक न्हू अगस्त्य ऋषी सांगता. त्याची संदर्भारी राजा पुनरपी जावंक न्हू अगस्त्य ऋषी कडेन विनंतीपूर्वक करता. आपूण कसनेची मस्त रितीन पुण्य कार्य केलें ना जाल्यार सुद्दाची आपणाक हें राज्याचे अभिकार उरो ना राज्याचे आडवळी करचे तसले राज्याचो भारो आपणाक खंयचे रितीन पात्र जालें आनी आपूण वरकीचें चिंतन केलें नाशिल्लो आपणाक अनुरूप जावंक नाशिल्लें तसलें पतिव्रता म्हणलें बायल आपणाक अनुरूप जावंक न्हू मेळ्ळें आसा. हें खंयचे रितीन आपणाक मेळ्ळें आसा आनी आपणालें हें जिवनाचे पयलेचे पुनर्जन्माचे विवरण आपणाक तुमी दिवं का म्हूण सांगूंक न्हू अगस्त्य ऋषी कडेन विनंतीपूर्वक जावंक न्हू चित्रभानु राजा मस्त रितीन आपणाले एक अभिलाषा उत्सुकता भावनेन अगस्त्य ऋषी कडेन विनंती करता. अगस्त्य ऋषी एकंत जावंक न्हू एक रितीन तटस्थ मनोभावान आपणाले एक शिष्यान एक योग्य रितीन तागेले एक पुनर्जन्माचे वृत्तांत कसकी कळका नाजाल्यार ताका एक ताजे बद्दल उत्सुकता आसा. आपणाक कशी आमी बी मस्त एक संदर्भार लेखताची आमकां योग्य नाशिल्लें तसलें एक संदर्भ घडता मस्त रितीन सुखाच समय येता मस्त रितीन कश्टा समय बी येता. त्या संदर्भार आमी कसं लागता की मरे आमगेले कसकी एक म्हालगड्यान पूर्व जन्मात कसकी एक पुण्या निमित्त आमकां हो एक जाग की नातर जाल्यार एक उद्योग की नातर जाल्यार कसकी एक रितीन आमकां अनुकूल मेळ्ळे रे आमी पयले आमगेले म्हालगड्याक की नाजाल्यार म्हालगड्यान काडिल्लें तसलें कश्टाक आमी पयले स्मरण करताची. तशीच कश्ट आयल्यार सुद्दां आमी स्मरण करता की मरे पयले जन्मांत आमगे कसकी एक पाप केल्लो उरतलें ना पयले जन्मांत आमगेलें कसकी एक ऋण आशिल्लें ते ऋणा निमित्तान आमकां हो त्रास आयलो उरतलो नाजाल्यार कसकी एक देवाक आमी सांगूंक येतली कसकी एक हरकी उरतलें ताजे निमित्तान पुणी आमकां कसकी एक विघ्न आयल्या की ते विघ्न विसर जाल्या निमित्तान आयल्या की नातर जाल्यार पुनरपी परमात्मा आमकां जागृत करत आस की मनोभावान की सेव करचें आसा नातर जाल्यार तूं अशी चल का आचार चल का नाजाल्यार कोणी एक अकस्मात आमगेले आपतेश्ट बंधू की नाजाल्यार कोणी एक आमकां जावंक आशिल्ले व्यक्ती कसकी एक रितीन तागेले रुपान आमकां कळचे की अशी एक संदर्भारे आमकां आमगेले वृत्तांत की ना आमगेले एक कसकी एक विसरले तसले एक स्मरणां जागृत करच्या पावताच जाल्यार पयले कालान तूं ऋषी मुनी आदीक तांगेले एक अणिमा आदी सिद्धी तांगेले कडेन आशिल्ले निमित्तान तांगेले एक तपोबलाच्यान तांणी आपणाले एक शिष्यवर्गाक नाजाल्यार आपणाले एक कोण भक्तीन श्रद्धेन भावन दवरता तसले मनशाक तांगेले दुख्ख नाजाल्यार तांणी विचारिल्ले तसले कश्ट परिहार करचे तसले धर्म तांगेले निमित्तान आमकां आज पासून पळोवच्याक मेळत आसा. त्याच रितीन अगस्त्य मुनी कडेन चित्रभानु राजान आपणाले सविस्तार वृत्तांत सांगका म्हणलें विनंती केलें तेन्ना ऋषी मुनी एक पंत तटस्थ रितीन राबून परमात्माले तदेक चित्त जावंक नाशिल्लें तसलें अनुग्रह रुपारे परमात्माले चिंतन करूंक न्हू आपणाले एक तपोबलाच्यान चित्रभानु राजाले सविस्तार वृत्तांत सांगता आसा. पळयाची कशी म्हणूंक न्हू राजा तुगेले मागशी जन्माचे आपूण चरित्र सांगता एकांतान तूं आयकुच्याक प्रयत्न कर. मागशी चमत्कार म्हणले एक नगरांत तूं मणिग्रीव म्हणलो
नामांकित जावंक नाशिल्लो तसलो शूद्र जातीचो तूं व्यक्ती जावंक नाशिल्लो. कशी आमगेल्यान ते एक जातीचे वर्णन ही पयलेच्यान आसा, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र म्हणून. हे कशें की म्हळ्यार चार लोकांचें काम एका संदर्भार घडता. एक परमात्मान सृष्टी केली तसले वेदाचे संरक्षण ब्राह्मणा निमित्त घडता. ब्राह्मणाक जावंक आशिल्लें तसलें सर्व ही सरंजामुकी ना तक्क जावंक आशिल्लें तसलें कसन एक रक्षण एक की नाजाल्यार ब्राह्मणान करचें तसलें देवकृत्य संदर्भार तक्क रक्षण एक क्षत्रियो आपणायले राजधर्मान विशेष रितीन ब्राह्मणाक आनी परमात्माक अनुरूप जावंक न्हू. एक क्षत्रिय धर्मा प्रमाणे सत्पालना सत्प्रजा रितीन कशे रितीन एक पद्दती अनुसार जावून चलका म्हणून न्हू क्षत्रियालय धर्म आसा. वैश्यालो धर्म कसो की म्हळ्यार क्षत्रियाक आनी जी ब्राह्मणाक जावंक आशिल्लें तसलें सर्व ही आभरण की ना परमात्माक धारण करचें तसलें नाजाल्यार परमात्माक नित्य ही विनियोग जावचें तसलें पुजा विभाग आदी सामान उरो नातर जाल्यार तक्क जावंक आशिल्लें तसलें क्षत्रियाक जावंक आशिल्लें तसलें आभरण उरो हें वैश्यान विशेष रितीन ताणें परमात्माले उपासन करून करचें तसलें काम. तशीच शूद्राक काम कसो तागेलें वृत्ती म्हळ्यार हे तिनी लोकांक जावंक आशिल्लें तसलें सरंजाम ताणें हाडच्याक व्हरच्याक नातर जाल्यार ते कार्या निमित्त परमात्माले सन्निधानांत कसले एक साफसफाई काम उरो नातर जाल्यार कसले रितीन राजाले धर्मा प्रमाणे तागेलें एक शुद्धाचरण करचे संदर्भार कसले एक रितीन कसले एक सामानाचें प्रयाण घडचें तसले संदर्भार शूद्राले वृत्तिके. अशे निमित्तान हें आमकां पयलींच्या आमगेल्या म्हालगड्यान वृत्ती करून दिल्ली आसा. तशीच मणिग्रीव हो चमत्कार नगरांतू शूद्राले जातींतू एक अत्यंत हिनाय जावंक न्हू वृत्तीपर जीवन करत आशिल्लो. एक प्राणी हिंस करचे की नातर जाल्यार परस्त्री वयर हिंस करचे की नातर जाल्यार एक नास्तीक मत म्हळ्यार देव ना धर्म ना आचार ना विचार ना शूद्राक सांगिल्लें तसलें जे एक कर्माचरण कसन आसा तें सुद्दाची पालन करनाशिची सर्व ही दुष्प्रवृत्ती आपणायले अनुरण तृण काश्टांतू परमात्माक आमी कशें चिंतन करता की तशी हो अनुतृण रण काश्टांतू स्वता आपुणूची परमात्मो आपुणूची हिंसा आपूण केलेली सम म्हणून न्हू एक दुष्प्रवृत्तीन मस्त रितीन हिंसा दिल्ली आसा. जाल्यार सुद्दाची तागेले सेवा ताणें कशी करत आशिल्ली की म्हळ्यार बायल कसनेची आपणायले घोव खंयचे रितीन दुष्प्रवृत्ती आसल्यार सुद्दाची मनान आयली तशी तागेली एक मनोकामना रितीन उरो नाजाल्यार एक मूढ रितीन ताणें चलचें आसल्यार बीची तागेले बायल चंद्रकला म्हणलें तिची बायल तागेले पयले पुनर्जन्मांतू सुंदरी म्हणलें स्त्री जावंक न्हू तागेले पत्नी जावंक नाशिल्ली. तेन्ना सुद्दाची आपणायले घोवाक अनुरूप जावंक न्हू घोवाले कसनय तागेले दुष्प्रवृत्ती उरल्या बी तागेले सेवा करच्याक सेवा मनोभावान तागेले बशी उरता आशिल्ले. अशी मस्त रितीन दिवस दिवस वताची तागेले हो त्रासो अत्यंत गंभीर प्रमाणार जाता गेलो जाल्यार ताका तागेले घरच्या लोकांना हें आपणायलें आनी सहन करचें देनात. कोणीच आमगेल्या घरांत तूं असल एक दुष्प्रवृत्तीची व्यक्ती उरताची नातर जाल्यार दुष्प्रवृत्तीचे एक संदर्भ घडता त्या संदर्भार आमी ताका मस्त रितीन सांगून पळयतात साम दान दंड भेद रितीन करून पळयतात. आयकना म्हणल्या नंतर आमगेल्या घरच्यान ताका विमुख करून आमी सोडतात म्हळ्यार तूं हे घरांत रावच्याक समंजस ना तुगेले प्रवृत्ती दुष्प्रवृत्ती आसा तुगेलो आचार विचारा निमित्त आमगेले घराणेक एक कळंक येता म्हणून न्हू तशीच तांगेल्या घरच्या लोकांक सुद्दाची ताका घरच्यान भायर घालो. ते व्यक्ती कडेन कितलें धन उरच्या पुरो ते व्यक्ती कडेन कितलेंची संपादन उरच्या पुरो जाल्यार तागेले प्रवृत्ती मस्त म्हत्वाचे आसता. ते प्रवृत्ती तागेले तरेन दुष्प्रवृत्ती जाल्यार तागेले धन तागेले व्यक्तित्व उरून कसनय प्रयोजन ना. तशीच हे मणिग्रीवाले काणी तशी जाल्यार तागेले धन आशिल्लें शूद्रवृत्ती आचरण जाल्या बेची धन आशिल्लें तागेले धन राजान एक ताणें कशे रितीन वंचन केलें की आज पासून लोकांक जे कोणाक ताणें अपमान केल्ले आसा की ना तागे निमित्त कोण दुख्ख पावयले आसाचे तांकां तागेलें धन राजान संपादन करून न्हू राजान जबरदस्तीन घेवन ते लोकांक दिलें आनी जी उरिल्लें धन तागेल्या लोकांन घेवन ताका तिरस्कार मनोभावान रस्त्यार हाणून सोडलें. पळया तागेलें आशिल्लें तसलें सर्व ही एक धन समाप्ती जालें. समाप्ती जाल्या नंतर तागेलें वृत्तीपर कसो जालें की म्हळ्यार भिक्षाटन करून न्हू जीवन करता आसलें वृत्ती तागेलें जालें.
जाल्यार सुद्दाचे बाप तेगेले बायलेन ताका हात सोडेल ना. आपणायला घोवान करचें तसले एक नीच प्रवृत्ती उरो ना, आपणायला घोवान करचें तसले हिंसा मनोभावन उरो ना, आपणायला घोव अनेक परस्त्रीक निंद करता उरो ना, परस्त्रीक त्रास दिता उरो जाल्यार सुद्दाची खंयचीच एक परिस्थिती रे तेगेले बायलेन तेगेले एक हात सोडेल ना. आनी ताका अनुरूप जावंक न्हू मस्त्रितीन तिणें सुदारच्याक प्रयत्न केले जाल्यार बी हो सुदारना म्हणले नंतर परमात्माचेरय विश्वासू भारू घालूंक न्हू तिणें ताका सुदारच्या प्रयत्न केले जाल्यार सुद्दां तेगेले प्रतिनित्य भिक्षाटणेन तो ताका अनुरूप जावंक न्हू ताणें कसं एक संपादन करून येत की त्याचीच कश्ट म्हणून सांगूंक न्हू आपणाकची हे रितीन देता म्हणून सांगूंक न्हू तो संपादन करून ताणें जीवन करत उरलें. मस्त रितीन हे कश्ट जायना म्हणले नंतर बायलीक आपूण न्हू बायल तेगेले फाटी हिंबाल करूंक न्हू नाजाल्यार तेगेले मागशीचे एक निर्जन प्रदेशांत वनांत वचूंक न्हू तांणी उरच्या सुरू केलें. थंय कसनीच एक भिक्षाटन ना म्हणले नंतर आपणायला एक पोटा बुकेक ना आपणायला एक त्रशा निवृत्ती कितें रे ताणें थंय आशिल्ले वन्यजीवीक एक तिका योग्य रावंक न्हू संस्कार की नाजाल्यार हे वन्यजीवीक एक कसं म्हणटाचे भेट करूंक न्हू तेगेलें जीवन पालन करत आशिल्लो. मस्त रितीन मस्त संदर्भ गेलो जाल्यार प्रतिनित्य वच्चे सकाळी रानां वचूंक न्हू एक काडू पक्षी की मृग की घेवंक न्हू सकाळी दनपारां जीवन करत आशिल्लो. त्याची संदर्भार वाटेर उग्रदेव म्हणले एक ऋषी प्रयाग देशाक वच्चाक भायर सरलो. एक वाट चुकूंक न्हू हानी आशिल्ले राज्याक पावलो. एक रानांत तो वाट चुकून पावले नंतर मस्त रितीन एक वताचे रणरणी वता रणरणीक प्रभावा निमित्त मस्त ताळ सुकूंक येनायलो. कसनेच पळयता आज बाजून उदक खंय दिसना. त्याची संदर्भार एक मुर्छावस्थित जावंक न्हू सकल आसतना हो एक रानांत तो भेटेक गेल्लो. गेल्ले संदर्भार एक ऋषी मुनी कोण की पळोवंक न्हू कितले जाल्यार शुद्र असल्यार सुद्दाची एक सेवा मनोभाव तेगेल्यान तो जागृत रुपार आशिल्ले. थंय ऋषी मुर्छितावस्था पडल्या म्हणल्या नंतर आपणायला आशिल्लें तसलें एक उदक ऋषी मुनीक दिवंक न्हू ताका समाधान करूंक न्हू बसयला. तेन्ना ऋषी म्हणटा आपणाक स्नान करका आनी मस्त रितीन हें त्रश आपणायले सहन करचें जायना. सुर्यालो तापो आपणायले देहांत तो मस्त रितीन हिंस करत आसा आनी आपणाक तत्काल स्नान करका म्हूण सांगता. थंय पळोवंक न्हू लागीं एक थोडे दुरांत आशिल्ले तसले न्हंयचे कडेन वचून ते ऋषीक स्नानाचे वेवस्थीत करूंक न्हू ताका दाखोवन तेगेले इच्छे प्रमाणेचे थंय वचून स्नान की संध्यावंदन करूंक न्हू विशेष रितीन आपणायले कसं एक आश्रम आस की ना आपणायले एक घरांत तो हाडूंक न्हू ताका योग्य रितीन फलाहार दिवंक सत्कार करता. आनी तो पळयाचे 3 विशय दाखयता. तो ऋषी अत्यंत सुर्याचे तापा निमित्त मुर्छावस्थेत जावंक आसा. तान लागले तान पिवच कितें रे शुद्रान उदक दिलें. आमी लेखताची शुद्रा कडच्यान उदक घेवच्या ना एक शुद्रो अत्यंत हिनाय कुलाचे आसा जाल्यार हेचे पयले कालान तूं सुद्दां आमकां ऋषी मुनीन कसन जागृत करून दिल्या की म्हळ्यार उदकाक कसने एक दोश ना. जे मनुष्य भक्तीन एक परमात्माले सेवेक लागून उरो नाजाल्यार एक आदरातिथ्याक गुरुमुनीक कोण इच्छेन श्रद्धेन तांकां जावंक आशिल्लें तसलें शुद्ध अंतकरणान कसने एक वस्तू हाड दिता तो वस्तू सुद्दाचे परमात्माले प्रितीपूर्वक घडता म्हणून सांगच्याक हे आमकां एक ऋषीले काणीची सार्थकता मनोभाव घडता. जाल्यार सुद्दाची पळोवच्या गेल्या नंतर ताणें अनेक विशय आमकां दिसता की म्हळ्यार त्या संदर्भार सुद्दाची एक दनपाराचे वता भारार सुद्दाची स्नान संध्यावंदन ताणें केलेले हे आमकां मार्गदर्शक जावंक आसा. आमकां सुद्दाचे मुंजी करता तर जाल्यार त्रिसंध्या करता म्हणून संध्या कालार सकाळी ब्राह्मी मुहूर्ताचेर कशी नक्षत्राचे उदय देवचे पयले परमात्मा देल तसले सुर्याक अर्घ्य प्रदान की एक संध्यावंदन करता की तशीच दनपाराचे संदर्भार सुर्याक अर्घ्य प्रदान पूर्वक संध्यावंदन करता की तशीच सायंकालार नक्षत्राचे उजवाड देवचे पयलीची कशी अर्घ्य प्रदान दिवका हे आमकां पयलेच्यान सांगिल्लें आसा. तेन्ना सुद्दाची ऋषी मुनयान हे संध्यावंदना चुके नाशिची श्रद्धेन कोरंगेन आयिल्लें तसलें आमकां हे मार्गदायक जावंक आसा. तेन्ना सुद्दाची तो एक शुद्रो वृत्तीपर जिवनांत तो क्रूर मृगाक भेट करून खाता आशिल्लो जाल्यार सुद्दाची ताणें आपणायल्या घराक ना आपणायल्या घरा लागीं आयिल्ले तसलें एक ऋषीक
घरा कडेन व्हरून सत्कार करून ताका योग्य रितीन आशिल्ले तसले फलहार ताणें व्यवस्थीत रितीन दिल्ले आसा. तदनिमित्तान तागेल कशी पुण्य संपादन घेतिल्ले निमित्तान ते दर्शनाच्या निमित्तान कशी पाप तागेले परिहार घडले की ते निमित्तान शूद्र जाती उरो ना शूद्र बुद्धी उरो तागेले घरच्या लोकांना तागेले आचरणे निमित्तान उरो तागेले करणी निमित्तान ताका घराच्यान निंदी करून भायर धाडले. हो एक रानांत येवन वासस्थान केलें जाल्यार विनंती करता अशी की म्हळ्यार मणिग्रीव आपूण वृत्तीपर जिवनांत तूं शूद्र आसा आपणाले मनोभाव अत्यंत हिनाय प्रवृत्तीचे आसा जाल्यार सुद्दाची आपणाले बायलीन आपणाक सोडयल ना. आपूण कसन एक धर्माचरण करत आस की ती सुद्दाची आपणाल्या निमित्तान सुद्दाची धर्माचरण करच्याक आपणाक अनुरूप जावंक मस्त रितीन कर म्हणून वत्ताय करत आशिल्ले जाल्यार आपल्या मनांत तो भावना आयिल्ली ना. परमात्मा वयर विश्वास आयिल्लो ना. आजय तुमी मुर्छावस्थित जावंक नाशिल्ल्या निमित्तान म्हाका ते दोळ्या मुखार पळोवंक आपणाक एक सेवा मनोभाव आपणाले संदर्भार मनांत जागृत जालें. ते जागृत देल्या निमित्तान आपणाले हें जीवन नापूण करता जाल्यार आज पासून केलें तसले वृत्ती आपणाले धन्य जाले. हे वृत्तीचे सर्व ही पाप दुरीकृत जाले आनी आपणाले जीवन पावन जाले आनी आपणाक तुमी संपूर्ण रितीन आशीर्वाद करका म्हूण सांगूंक ते ऋषी कडेन विनंती करता. ऋषीन संतुश्ट मनोभावान आपणाक प्रयागा वचा भायर सरिलो. ते संदर्भार प्रयाणान तूं आपणाक वाट चुकिल्ल्या निमित्तान आपणाक मस्त रितीन भोवन खंय तरी आपणाक वाट मेळटले की म्हूण पळयलें. हे दंडकारण्यान तूं आपणाक खंय रितीन वाट मेळना. आपणाक हे सुर्याले वेदने निमित्त त्रशा जावंक आपूण मुर्छावस्थित गेलो ते संदर्भार सुद्दां तुवें आपणाक योग्य रितीन सत्कार करून की न्ही आपणाक जावंक आशिल्ले तसले स्नान निमित्तान उरो संध्यावंदन करच्याक तुवें कशे रितीन दाखोवंक ते स्नान करून परमात्माले एक तपोनिश्ठ आपणाक अनुग्रह करच्याक तुवें तुगेल निमित्तान आपणाक अनुग्रह मेळ्ळे म्हणून ऋषी पुनरपी ताका सांगता. आनी जे आयच्यान आशिल्ले तसले सर्व तुगेले कश्ट परिहार जातले. मुगेल पुण्यबलाच्यान तुगेले आजी आपणाक तूं बंधू मेळून म्हळ्यार वाटेर वता आसतना आपणे आमी कसं म्हणटात खंयची एक संदर्भार वाट चुकता आमकां वचका जाल्यार तेन्ना कोणी तरी आमकां वाट दाखयले नंतर देव सो पावल तूं आपणाक म्हणून आमी उल्लेख करताच. तशीच हे ऋषीन ताका उल्लेख केले आपणाक तूं एक बंधू रितीन वाट दाखयले. परमात्मा सुद्दां तुगेले अंतर्गत जावंक आसा. परमात्मानाची आपणाक पुण्यबलाच्यान वाट दाखयले म्हूण आपूण समजूत घेता. आयच्यान तुगेले सर्व ही कश्ट परिहार जातले आनी आपूण तुका एक उपाय सांगता. समाची आयको मुखावयल्या दिवसांत तूं अधिक मास 3 म्हयन्यान येता ते आयिल्ले तसले अधिक मास तुवें आचरण कर म्हूण सांगूंक ऋषी मुनी ताका आशिर्वाद करूंक तागेले मुखावयले प्रयागाक वच्चाक भायर सरता. हांगा 4थे अध्याय मुक्ताय जाता. 15वे अध्यायान तूं मुखावयले मणिग्रीवाले काणी पळोवया. मणिग्रीव आपणाले कशे रितीन जीवन करून आयिल्लो कशे रितीन उग्रदेव ऋषी निमित्तान तागेले साक्षात्कार घडलो. तागेले एक उग्रदेवाले ऋषीले ताणें कशी सत्कार केलो आमी पळयल्ले आसा. चमत्कार म्हणले नगरांत तूं शूद्र जाती जाल्ल्या बिची तो अत्यंत धनीक जावंक ताका लोक गौरवयित जावंक पळयता आशिल्ले जाल्यार कशें आसा की म्हळ्यार मनशाक मस्त रितीन आमी गौरव दिता गेल्यार ताका एक घमंड वाडटा म्हणटाच नातर जाल्यार ताका एक गर्विश्ट तो देता म्हूण सांगताच. तशीच तो मधांध जावंक आपणाले बुद्धीन भ्रश्ट जावंक मस्त रितीन व्यसनाकर्शण जावंक परमात्माले उडगास करचो विसरून तागेले घरांत तूं कशकी रितीन चलच्याक भायर सरलो. तशीच बायलीन सुद्दाची बुद्धीमार्ग सांगल्यार सुद्दाची लक्ष दिनाशीची आपणाले मनोभावानाची परस्त्रीक परपुरुषाक एक कष्टदायक वातावरण निर्माण करून मस्त रितीन तांकां तापत्रे दिवचा लागलो. तशे रितीन तागेले ताका ते गांवच्यान बहिश्कार घालून एक अरण्यांत वासन केलें ताणें. हें आमी 14व्या अध्यायान पळयलें. तशीच 15व्या अध्यायान कसं सांगता की म्हळ्यार कशी तागेले एक पाप परिहार जाले. कशी ऋषी निमित्तान ताणें तागेले जिवनाचे अत्यंत कठीण परिस्थितीत त्याग करून परमात्माले सदृश रूप पुरुषोत्तमाले कशे रितीन ताका अनुग्रह पात्र जाले पळोवया.
मणिग्रीवानं मस्त रीतीनं परमात्माले सेव कर का मुळे केवल ऋषीले अनुग्रहानिमित्त उग्रदेव म्हणले ऋषीक सत्कार्य कोरंगेनो तगेले चरण कमलाक वंदन कोरंगेनो आपणेक तुवे कष्ट परिहार करका एक आपणाले एक सौभाग्याची आपणाला बायल आपण परत परत जागृत रूपारी सांगत उरतशिले परमात्माला सेव करायचे हे दुष्प्रवृत्ती सर्व ही त्याग करायचे मुकावैल दिवसांत आमगेल जीवन उद्धार देतले आम्ही केलं तसले सर्व ही कष्ट परमात्मा परिहार करतलो म्हणून सांगून सांगत उरतशिले जाल्यार आपणाक तो मनोभाव आयिल ना तुम्ही आपणाले मनांत आशिल्ले सर्व ही जागृत स्वभाव तुम्ही जागृत केल्ले आसा आनी आपणाक कशी परमात्माले आराधन करका आणि खंयचे रितीनं परमात्माले आराधन केले निमित्तानं आपणाले जीवन धन्यतम देता आणि आपण हे सर्व कष्टाच्यान परिहार देता तुम्ही सांगका म्हणून सांगूंक गेलो तो मणिग्रीव उग्रदेव म्हणले ऋषी कडेन विनंतीपूर्वक सांगता तगेले भक्तीक श्रद्धेनं उग्रदेव ऋषी अशी सांगता की म्हळ्यार आपण तुगेले सेवेक धन्य दिल्ले आसा आनी जी तुवें नमस्कार केल्ले आसा आतां उठून बस आणि आपणाक तुगेले सत्कार सुद्दाची आपणाक मस्त रितीन संतोषदायक दिल्ले आसा हांतूं तूं दोन उत्तर ना आतां येवचे 3 म्हयन्यान तूं अधिक मास येता आसा ते अधिक मासान तूं तुमी दोगो लोक शुचिरभूत जावंक न्हू परमात्मा दिले तसलो पुरुषोत्तमाले सेव केले निमित्तान तुमकां आयिल्ले तसले हे जे कसले कश्ट की दारिद्र्य की हे दुख्ख आस की ती सर्व तापत्र्य दूरीकृत देता प्रतिदिवस स्नान करूंक न्हू तुमी विधीपूर्वक जावंक न्हू परमात्माक दिवो लावन दवराची परमात्माले उडगास करताची एक तो दिवो तुपाचो उरका नातर जाल्यार तिळेल तेल्याचे उरका आनी हे वनांत तुमी वास करूंक नाशिल्ले निमित्तान हे तुमकां दोनी वस्तू हांगा मेळच्याक अलभ्य जावंक आसा रुखांत हांगा परिसरांत आशिल्ले तसले इंगण म्हणले एक रुखाचे ते तेल मेळटा ते तेलांचे दिवो प्रतिनित्य तुम्ही परमात्माले उद्दिश्य जावंक न्हू तुमी शुचिरभूत जावंक न्हू स्मरण करूंक न्हू लायाची ते दिवो लायिल्ले निमित्तान तुमगेले दुख्ख खंडीत परिहार जाता आनीची हाजीन तुका सुखप्राप्ती मेळटा तुगेल समस्त मनोकामना परिपूर्ण रितीरे संपूर्ण परमात्माले आशीर्वाद निमित्तान अनुग्रहा निमित्तान तुगेले घडता म्हणून सांगूंक न्हू तक्का विशेष रितीनं उग्रदेव ऋषी अनुग्रह करता मणिग्रीव शूद्र आचरण उरल्यार जी परमात्माले अतुल्य आराधने आपूण करका आनी आपणे कायले तसले सर्व ही जाड्य निवृत्ती जावका म्हणले तागेले चंद्रकला म्हणले पयले जन्मांत पूर्व जन्मांत तागेले सुंदरी म्हणले नामांकित जावंक नाशिल्ले तसले बायल आनीचे मणिग्रीव हे दोनी लोक मेळून न्हू परमात्माले एक कशी आमकां उग्रदेव म्हणले ऋषीनं कशी आपणाक आशीर्वाद रुपारी परमात्माले अनुग्रह करका कशी परमात्माले आराधन करका आराधने निमित्त परमात्माले अनुग्रह आमकां कशी पात्र जाता पात्र देवच्याक आमी कारणीभूत देता म्हणून न्हू आमकां सांगिल्लें आसा ते प्रमाणारीचे आमी मनांत ते दिव्याचे संकल्प करूंक न्हू परमात्माले उडगास करूंक न्हू पुरुषोत्तमाले चिंतन करूंक न्हू आमी हे कार्यक्रम करया आनीची म्हणून न्हू स्मरण करत करत आशिल्ले त्याची संदर्भारे विशेष रितीनं परमात्मालो मास प्रारंभ जालो ते मासांत कशी एक ऋषभ ऋषीन उग्रदेव म्हणले ऋषीनं कशे रितीन तांकां अनुग्रह रुपारी केल्लेले आसा त्या प्रमाणे आशिर्वादारी इंगण म्हणले रुखाचे एक तेल घेवन ते तेलांत माती दिव्यांत विशेष रितीन परमात्माले उडगासा निमित्त दीपदान करूंक न्हू परमात्माले एक नामांकिर्तकी ना परमात्माले स्मरण करताची संतुष्ट रितीन धन्यता भाव घडत रावले अशी निमित्तानं एक मास पर्यंत मणिग्रीव आनी जी सुंदरी म्हणले दंपतीनं परमात्माले तदेक चित्त जावंक न्हू दीपदान पूर्वक परमात्माले कृपा आशीर्वादाक पात्रत्व घडले त्या निमित्तानं तांकां परमात्मो आयुष्य की आरोग्य की विशेष रितीनं तांगेले सर्व दरिद्रता निवृत्ती करूंक न्हू तांकां अंत्यांत स्वर्ग सुख मेळचे तशीची परमात्मानं अनुग्रह केले हे पुनर्जन्मांत अनुग्रह केले निमित्तानं आज तांणी चित्रबाहू राजकी नातर जाल्यार चंद्रकला म्हणले नामांकित जावंक न्हू तांणी विशेष रितीनं पुरुषोत्तमाले अनुग्रहा निमित्त आज पासून तांणी हे राज्याचे करून आयला आनी हे निमित्तानं तागेले विशेष अनुग्रह
पात्र जाले म्हणून सांगूंक न्हू अगस्त्य ऋषी चित्रभानू राजाक चित्रकला तेगेले पत्नीक विशेष चंद्रकला पत्नीक विशेष रितीन अगस्त्य मुनी सांगता कशी हे जन्मान तूं कोणाक संपत्त प्राप्त जावका की ना सुख प्राप्त जावका की ना जाल्यार सद्विचार प्राप्त जावका की आपणाले घोवान तुची एक परमात्माले चिंतन करूंक न्हू भक्तीन कोण करता की तांणी केलेले तसले पुण्य सुदाचे अर्धांश तांकां मासात्मक जावंक नाशिल्लो तसलो पुरुषोत्तम दिता म्हणून न्हू कारणीभूत हे सुंदरी आनीची मणिग्रीवाले काणीची सत्यता जावंक आसा अशे निमित्तान तांगेले जिवनांत आयिल्ले तसले सर्व पुण्य अर्धांश तांकां मेळंक न्हू पुरुषोत्तमाले अनुग्रहा निमित्त आजी पासून तांगेले वृत्तांत आमी आयकल्ले आसा कशी चंद्रकला आनीची विशेष रितीन तागेले चित्रभानू राजाले वृत्तांत पूर्व जन्मांत शूद्राचरणे निमित्त ना जाल्यार शूद्र जीवनांत मणिग्रीव सुंदरी म्हणले वृत्तांत तांगेले जन्मांत कशे रितीन तांणी परमात्माले एक आराधन केले ऋषी सेवा केले तांगेले कशी धन्यता भावेन मुखावेल जन्मांत चित्रबाहू आनीची चंद्रकला म्हणले एक दंपती जावंक न्हू जीवनांत पुनरपी घेवंक न्हू आयिल्ले आसाची हेचीचे तांणी हे परमात्माले अगस्त्य ऋषीले निमित्तान तांगेले एक पयले जन्माचो वृत्तांत तांकां आयकुच्याक मेळ निमित्तान तांणी धन्य घडले अशीच हे जन्म आमकां पुनः पुनः जन्म नाका परमात्माले तसले अविच्छिन्न हो जन्माचे आमकां हे संवसाराचे बंधन आमकां खंडीत नाका परमात्माले पुरुषोत्तमांतूची आमी ऐक्य जावका अशें म्हण निमित्तान पुनरपी जावंक न्हू अधिक मासांत विशेष विशेष रितीन दीपदान करूंक न्हू ताजे प्रभावा निमित्त तांणी स्मरण करूंक न्हू पुरुषोत्तमाले अनुग्रहा निमित्त परमात्माले सायुज्य प्राप्त जावचे तरी तांणी कारणीभूत जाले हाजे निमित्तान आमी हे अधिक मासांत पुणीची दीपदान की ना पुरुषोत्तमाले चिंतन करूंक न्हू दिवो प्रदान ना दिवो दवरूंक न्हू परमात्माले स्मरण करच्याक आमी सर्व जागृता मनोभावान जावया हाजे निमित्तान सुद्दाचे कशी तांगेले एक जिवनांत साक्षात्कारो चमत्कारो परमात्मा निमित्तान घडले की जशीचे संक्षिप्तपणी उरो नातर जाल्यार किंचितपणी उरो आमी केले तसले प्रति एक क्षणांत 10 जन्माक जेवता तसले पाप आमी संचय करता की तद्निमित्तान पुणेचे आमगेले संचय केले तसलो पाप हे 3 वर्षां देवता तसलो अत्यंत दुर्लभ मासू अधिक मासाचे सेवे निमित्त उपवासा निमित्त आमगेले सर्व ही तापत्रय दुरीकृत जावो म्हूण सांगूंक न्हू परमात्मा लागी विनंतीपूर्वक जावंक न्हू विशेष रितीन अगस्त्य ऋषी सांगता आनीचे परमात्मा स्वतः लक्ष्मी देवीक चित्रभानू राजाले तशीच चंद्रकला म्हणले दंपतीले काणी वृत्तांत सविस्तार जावंक न्हू लक्ष्मी देवीक सांगता हाजेन लक्ष्मी देवी अत्यंत खूश पावता आनीची मुखावयले उत्तर घेवच्याक परमात्मा लागी विनंती करताची राखत बसता हांगा 15वे अध्यायो समाप्ती जाता 16वे अध्यायो फाल्याक पळोवया सानाची एक काणी पळोवया सत्यस्य सत्यम म्हळ्यार आमी मस्तेक संदर्भारे सत्य उलोवका म्हणून न्हू लेखताच जाल्यार कशी तरी जाल्यार बेची सत्य जायना थोडे एक संदर्भार सुद्दाची आमी उलयले तसले एक सत्य सुद्दाची असत्य जावंक न्हू परिणाम घडता असत्य उलयल्यार बीचे ते सत्य जावंक न्हू परिणाम घडता हाका एक साक्षीभूत कस की म्हळ्यार मागशी एक सर्व ही एक ऋषीमुनी की ना तर जाल्यार ब्रह्मा विष्णू महेश्वर त्रिगुणात्मिक जावंक नाशिल्ले तसले हे जगत प्रसिद्ध जावंक नाशिल्ले तसले हांगेले बद्दल आमी पळोवया मध्वाचार्य हांगेले बद्दल कशी सांगता की म्हळ्यार प्रत्येक लोकांक तांगेले एक जन्मानुसार तांणी मस्त रितीन एक ईश्वरान एक मस्त लोकांक वर दिले ताका भोला शंभू म्हणून सांगताच म्हळ्यार तो एक भोलेनाथ म्हणून सांगताचे नाजाल्यार एक शंभू म्हणून सांगता कशी केल्या बी ताका एक चिंतन केल्यार शीघ्र आमकां प्रसन्न देवचे म्हळ्यार एक परमेश्वरूची अशें म्हणले नंतर ताका मस्त भक्त के ते भक्तांत सुद्दाची एक राक्षसीय मनोभावने उरता तसले ना राक्षसीय प्रवृत्ती लोक आशिल्ले तसले शीघ्रातिशीघ्र आमगेले मनोकामना परिपूर्ण देवचे तरी तांणी धरचे हे दोनी मनशाक म्हळ्यार एक ब्रह्मा एक ईश्वर के अशे निमित्तान
पहिलेच एक संदर्भ रे हांनी सुद्दाचे एक वर दिल्ले सत्य दिल्ले आसा नाजाल्यार रे सत्य दिल्ले वर असत्य दिल्ले बी आसा ते कशी म्हूण पळोवया. फाटी दिवसान तो दुर्वास आले अवतार जावंक नाशिल्लो तसलो रुद्रदेव अंबरीशाक सांगता की म्हळ्यार एकादशी काणी देता. अनेक दीस सांगता हांव ती एकादशी काणी कशे रितीन दुर्वासाक एक अंबरीश महाराजाले काणी कशी येता म्हूण सांगून ते संदर्भारे दुर्वास मुनी अंबरीशाक शाप दितके तुका आपणाल एक कृत्य तुका धाड दिता ताजे निमित्त तूं भस्मीकरण देता म्हूण सांगतके. जाल्यार परमात्माले अनुग्रह अंबरीश महाराजा कडेन मस्त रितीन आशिल्लें. परमात्माले एक अनुग्रहा निमित्त ताका दुर्वास मुनीन दिल्लो तसलें शाप कसले रितीन देंवच्याक गेलें ना. त्याची जी ते दिलील तसलें तुगेलें भस्मीकरण करता म्हणलें सुदाची तागेले एक अनुग्रहा निमित्तान तागेले विशेष ताका अनुग्रह पावच्याक पावलें. ताज निमित्तान अंबरीशाक दिलील तसलें दुर्वासान दिल्लो तसलो शाप सुदाची फाल्स दिलो. ब्रह्मदेव कसनेची दुर्जनांक विशेष रितीन तांणी विचारिल्लें तसलें वर दिवंक न्हू मस्त रितीन सांगता. हिरण्यकश्यपाक सुद्दाचे मस्त रितीन भयंकर ताणें विचारिल्लें तसलें वर ब्रह्मदेवान दिलें. ते सुद्दाची सत्य कोरगेन येवच्याक परमात्मा दिलो तसलो नरसिंहदेव आयलो. ब्रह्मदेवान वर दिलें सत्याची जाल्यारीची परमात्मान ते वराक भिन्न जावंक न्हू आपणायलें रूप की नातर जाल्यार संदर्भ घेवंक न्हू तागेले वध केलें. ते सुद्दाची परमात्मान फाल्स करूंक न्हू आपणायलें रुपार दाखयलें. जाल्यार ब्रह्मान दिलें तसलें वर असत्य देता. रुद्रदेवान दिलें तसलें वर असत्य देता. जाल्यारीची पळयाची दुर्वासाक वर म्हळ्यार तूं कसन सांगता ते सिद्धचे. दुर्वासानाची परमात्माक विष्णूक शाप दिलो ते वरकी सत्य दिलें. त्याची परमात्माले भक्त जावंक नाशिल्लो तसलो अंबरीशाक ताणें भस्मीकरण करता म्हूण सांगलें तें फाल्स जालें. आनी तूं कसन कळत की म्हळ्यार परमात्मान कशे रितीन लील घेवका कशे रितीन लील घेवंक न्हू आमगेले एक मनुष्य जन्मान सुद्दाची आपूण कशी कश्ट भोगला नाजाल्यार कसले आपणाले एक सृश्टी वैचित्य मायेन कशे रितीन परमात्मा आमकां उद्धार करचे की तर ते संदर्भारे अवतारत्रय घेवंक न्हू खंयचे रितीन जन्म घेतला कशे निमित्तान परमात्मो वर दिवच्याक सत्यता रुपार जावंक उरता म्हणून आमकां दृश्टांत देता. जाल्यार आजी पसूनच विष्णून दिलें तसलें वर ना विष्णून दिलें तसलें उत्तर केन्नाची फाल्स दिलें ना म्हूण सांगून श्रीमदाचार्य जावंक नाशिल्लें तसलें आमगेले विशेष रितीन महाभारत तांगेले तात्पर्य निर्णय तशें सांगता की म्हळ्यार न विष्णुर्वचनम क्वापी मृषा भवती कस्यचित. विष्णून दिलें तसलें उत्तर केन्नाची फाल्स दिलें ना म्हळ्यार कितें रे कशी तांगेले एक स्वारस्यमय जीवन परमात्माले जीवन चरित्र आचार्य कशी आमकां सांगताची पळया. विनोदान सुद्दाची कृष्ण रुक्मिणीक सांगता की म्हळ्यार आपूण निश्कंचन म्हणून आपूण केन्नाची उत्तर उलयल्यार ते सत्य जावंक उलयल्लें आसा असत्य केन्ना उलयलें ना म्हणटा. तेन्ना रुक्मिणी सांगता स्वामी तूं उलयल्लें उत्तर सत्याची कसल्याक की म्हळ्यार किंचन म्हळ्यार स्वल्प कोणा लागी मस्त तो दरिद्र आसा तागे लागी कितले रितीन याचन उरतकी ना तागेलें कितलें धन उरतकी निश्कंचनाची तूं कोणा लागी मस्त प्रमाणे रे संपत उरतकी मस्त रितीन तो श्रीमंत उरता तो सुद्दाची निश्कंचनाची तूं म्हणिल्लें उत्तर केन्नाची फाल्स दिलें ना म्हणून ताका समर्थन दिता आसा रुक्मिणी. पळयाची गरीब मनीस उरता नातर जाल्यार अत्यंत गरीब मनुश्य उरता ताका दुड्ड उरना तागेले धन उरना जाल्यार ताका सेवा करता म्हणलें एक तत्पर मस्त रितीन उरता. मस्त तो धनीक उरता तागे लागी अत्यंत धनीक जावंक उरता जाल्यार तागे लागी सेवा करता म्हणलें तत्पर किंचन जावंक उरता. व्यत्यास पळयाची रुक्मिणीन सांगिल्लो कोण गरीब मनीस उरता तागे लागी एक विशेष रितीन परमात्माले सेवा करता म्हणलें मनोभाव तागे लागी उरता जाल्यार तागे लागी किंचन म्हळ्यार कांचन उरना तागे लागी धन उरना धन किंचित उरता जाल्यार परमात्माले सेवा करता म्हणलें मनोभाव तागेले मस्त उरता. त्याची धनीक आसा तागेलें धन मस्त आसा
जाल्यार सेवा मनोभाव किंचन जावंक आसा अशें म्हळें कितें रे तुवें म्हणेल उत्तर समची म्हणून न्हू रुक्मिणी ताका उल्लेख करता. तशीच कृष्णान आपणालें एक बाल्य जिवनांत पृथ्वी तलांत आशिल्लें तसलें एक माती कशे रितीन ताणें खाल्ली की ताका ताणें यशोदेक समर्थन अशे रितीन करता की म्हळ्यार रे नाहम भक्षितवानंभ म्हळ्यार रे संस्कृतांत आमी मागशीच्यान मुखार येवकाके पळयल्यार कशें की म्हळ्यार रे हें उत्तरादी मठाचे सत्यधर्म तीर्थ स्वामी तांगेलें एक आख्यानांत कशे रितीन सांगता की म्हळ्यार रे ना म्हळ्यार रे पुरुश जावंक नाशिल्लो तसलो आपूण अहम म्हळ्यार रे आपूण स्वता हें भक्षितवान म्हळ्यार रे माती भक्षण केल्लें आसा आपूण सत्य उलयल्लें आसा म्हणून सांगता आसा परमात्मा. पळया यशोदाले संदर्भा रे नाहम भक्षितवानंभ म्हळ्यार रे नाहम म्हळ्यार कशे रितीन आवसूक अंभा नाम नंभ म्हळ्यार रे आवसूक तो उल्लेख करत आसा. ना म्हळ्यार रे पुरुश रुपी जावंक नाशिल्लो तसलो परमात्मा आपूण भक्षितवान संस्कृताचो अर्थ म्हळ्यार रे आपूण माती भक्षण केल्लें आसा म्हणून तो सांगता. जाल्यार आमकां आयकूत कशें की म्हळ्यार रे आपूण भक्षण केलें ना म्हूण सांगता. ताजें कितें रे तें चर्चेन तूं यशोदा तोंड उगडी कर म्हणून न्हू कृष्णालें लिलामय जावंक नाशिल्लें तसलें वर्णन पळोवच्याक आमी प्रत्येक रितीन भागवतांत उरो नाजाल्यार पुराणांत आमी कृष्णालें कशी तिणें तोंड उगड केले नंतर कृष्णालें मुखारविंदांत कशे रितीन समस्त भूमंडलाचे पृथ्वी तलाचें तिका दर्शन प्राप्त जालें की कृष्णालें एक वैशिश्ट्यान कशे रितीन तिका अनुग्रह प्राप्त जालें म्हणलें एक संदर्भ उत्तरादी मठाचे सत्यधर्म तीर्थ स्वाम्यान तांगेले एक व्याख्यानान सांगिल्लें आसा. एक विशेष रितीन सत्यस्य सत्यम म्हणलें एक विचार आमी आयकून आमगेले एक जिवनांत यथार्थ रितीन परमात्माल तसलें विशेष रितीन एक नारायण रुपी की नाजाल्यार आमगेलो पुरुषोत्तम रुपी जावंक नाशिल्लो तसलो भिन्न परमात्मालें चिंतन हें अधिक मासांत कशी एक महिमान्वित जावंक न्हू आमकां एक अर्थ जावचें कितें रे ना आमगेले एक जिवनाचे उद्धार घडचे कितें रे कशी परमात्मान एक वृत्तांता निमित्त नाजाल्यार स्वताक लक्ष्मी देवीकाची चिंतन करूंक न्हू लक्ष्मी देवीन विचारले तसले प्रश्नाक उत्तर रूप रे कशे रितीन ताणें प्रत्येक आधार सहित जावंक कशे रितीन ताणें एक दीपदानाचें महत्व की स्नाना महत्व की नातर जाल्यार ऋषी मुनियादिकन तांणी केलें तसलें परमात्मालें एक नामांकित जावंक नाशिल्लें तसलें अधिक पुरुषोत्तम मासाचे एक प्रसर निमित्तान कशे रितीन कार्य आमी संचय करून घेवीत म्हणून न्हू हें अधिक मासांत आमी श्रवण केल्लें आसा. हाजे निमित्तान आमगेलें तसलें एक पवित्र मनुष्य जन्माचे जिवनाचे उद्धार करून घेवचे कितें रे अत्यंत दुर्लभ मास म्हळ्यार येवचे तसलो 3 वर्सां एक पंत बाकी मासू आमकां प्रत्येक म्हयन्याक वर्साक एक पंत येता हो एक 3 वर्साक एक येवचे तसलो मासो हाजीचे निमित्तान पुणीचे आमी श्रवण की मनन की ना परमात्माले कीर्तन पुनः एक श्रुणू करून तसलें भाग्य परमात्मा आमकां खंडीत दिवो. आनी आयच्या दिवसांत तो विशेष रितीन एक चित्रभानू राजालें सविस्तार वृत्तांत ना मणिग्रीव म्हणलें शूद्रालें वृत्तांत आमी आयकले निमित्तान आमगेले श्रवण करून घेतिल्ले निमित्तान परमात्मालें चिंतन आमी विचार करून घेतिल्ले निमित्तान परमात्मा आमगेले सर्व ही मनुष्य जन्मांत आयिल्ले तसले तापत्रय कश्ट परिहार करून न्हू आमकां ज्ञान भक्ती वैराग्य हे अधिक मास संदर्भारे विशेष रितीन परमात्माले अनुग्रहाक पात्र जावचे कितें रे आमी प्रतिनित्यपणी अधिक मासांत देले तसले आमगेले एक सेवा मनोभावान विशेष रितीन परमात्माले सेवा तत्पर जावंक आमी कार्य घडोवया. आयच्या दिवसांत ही सर्व ही आमी काणी ना अधिक मासाचे विशेष अनुग्रह पात्र जाले निमित्तान उरो ना सत्यस्य सत्यम म्हणलें एक विचारांत आमगेले मध्वाचार्यान सांगिल्लें तसलें विष्णू बदल दवरले तसलें अत्यंत विश्वासुरो ना परमात्मान दिवले तसलें निर्णयांतुरो ना परमात्माले दाखयले तसलें लिला विनोदांतुरो आमी कशे रितीन सेवा मनोभाव घेवंक न्हू हें श्रवण करका निमित्तान आमगेले सर्व जन्म पावन करून घेवच्याक परमात्मा लेगे पुनः जावंक न्हू विनंती पूर्वक जावंक आमगेले जन्म सार्थक करया म्हणून न्हू विनंती करूंक न्हू. आयच्या दिवसांत सर्वान श्रवण केले निमित्तान सर्वांक ही अधिक मासाचे पुण्य लाभदायक जावंक जावो आनी मुखार सून हें परमात्माले चिंतन करता जाल्यार अनुग्रह आमकां सर्व ही परमात्मा देवो
अशें म्हूण सांगून आयचे अधिक मासाचे श्रवणाचे फल परमात्माल्या चरणारविंदांतो अर्पण करूंक न्हू. तस श्री कृष्णा अर्पणमस्तु. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे.